आई, खरं तर मी खूप घाबरलो होतो. मला खूप भीती वाटत होती. मला वाटलं नाही तू मला कधी माफ करशील. तुझ्यापासून कायमचा दूर जातोय की काय असं वाटत होतं ग. तुला जेवढा त्रास होत होता ना, त्यापेक्षा जास्त त्रास मला होत होता राजू. मलाही असंच वाटत होतं की माझा लाडका लेक माझ्यापासून दूर जातो की काय. पण खूप संतापले होते मी तुझ्यावर. एका बाजूनी तुझ्याशी बोलायची इच्छा होत नव्हती, तर दुसऱ्या बाजूनी खूप वाईट वाटत होतं. आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटत होतं. पण काही झालं तरी राजन, तू वागलास ते चूकच होतं. मान्य आहे मला आई, पण लहानपणी तूच सांगायचीस ना मला की हेतू जर चांगला असेल तर कुठलंच काम वाईट नसतं. हा, माझी शिकवण चांगली लक्षात ठेवलीस. बरोबर आहे तुझं. मी सुद्धा विचार केला की माझ्या लेकामध्ये लाख दुसरे चांगले गुण आहेत. मग त्यांनी ही एक चूक केली तर त्याच्या बाकीच्या गुणांच्याकडे मी दुर्लक्ष करायचं का? तर नाही. म्हणून तुला माफ केलं मी. हो ना आई. मग आई, कमळीचा या सगळ्यात काहीच दोष नाहीये ग. तिचा हेतू चांगलाच होता. तिने तिने कधीच कोणाचं वाईट नाही केलं आई. आई, आई कमळीला सुद्धा माफ कर ना प्लीज.